स्पर्धा खूप वाढलेली आहे. पहिलं असं नव्हतं, कारण आता कसं आहे 12वी पास झालं की लगेच ते भरती नव्हतं. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यापेक्षा जर जास्त मार्क घ्यायचे असेल किंवा नंतर स्पर्धेमध्ये टिकून जर राहायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही काय परफेक्ट होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्याच्यानंतर तुमचं काय जे शेड्यूल असेल, सकाळी उठून काय नाश्ता वगैरे करणं, नंतर लॅबमध्ये जाणं, परत नंतर आता भरती आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला 2 तास प्रॅक्टिस करावंच लागणार. मार्केटमध्ये चांगले पुस्तकं आहेत. एकनाथ पाटीलचा एक ठोकळा आलेला आहे. एकनाथ पाटीलचा ठोकळा त्याच्यामधून हुबेहूब जसे प्रश्न पडतात. परत मार्केटमध्ये भरपूर काही पुस्तकं आलेले आहेत. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 2च पुस्तकं रेफर ठेवा. एक तर एकनाथ पाटीलचा ठेवा, नाहीतर चालू घडामोडीसाठी नवीन पुस्तकं येतं ते वापरा तुम्ही. नंतर जे पाठीमागं प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, प्रश्नपत्रिकामधले 30% प्रश्न आहेत त्याचे ते जातात. रिपीट तुम्ही जेवढे प्रश्नपत्रिकावर सराव करा. हे केल्याशिवाय तुम्हाला यश भेटणार नाही. पहिलं आमच्या वेळेस आता मला 15-16 वर्ष त्यावेळेस कॉम्पिटिशन फार कमी होतं. हे तुम्हाला करता आलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. आता महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे, नंतर झेडपीचं भविष्यामध्ये लागू शकतो. तुम्हाला भरपूर टाईम भेटलेला आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. तुम्ही असं समजायचं की ही आपल्याला एक गोल्डन चान्स आहे आणि ही ऑपॉर्च्युनिटी आहे. ह्याच्यामध्ये आपलं काम व्हायलाच पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल की पोलिसांचा जॉब किती चॅलेंजिंग आहे. आम्ही रातभर नाईट करतो. आता आम्हाला कळालं की तुम्हाला डेड बॉडी आल्याच्यानंतर आम्हाला इथं यावंच लागलं. कारण कसं आहे, काय होईल सांगू शकत नाही. आपली ड्युटी ऑन ड्युटी 24 तास आहे. आणि ते ज्यावेळेस तुम्ही प्रशासनामध्ये येतात, कारण प्रशासनामध्ये याला बी हे लागतं, त्याचं नशीब लागतं. कारण ही वर्दीमध्ये बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की मला वर्दीमध्ये जायचं. पण ते वर्दीच्या पाठीमागं भरपूर गर्दी आहे. तुम्हाला तशी प्रॅक्टिस पण करावं लागेल. प्रशासनामध्ये आल्याच्यानंतर कसं आहे, प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. 100% तुम्ही फोकस करा. तुमचं 100% काम होणार. पण प्रॅक्टिस ही पर्याय नाही मित्रांनो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. माझं एक यूट्यूबचं चॅनल आहे, बापूराव सोनपासरे म्हणून. त्याच्यावर मी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो. आता 2-3 दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गोळा कसा टाकायचा, टेक्निकनं गोळ्याचा व्यायाम काय करायचा, तसं मी मार्गदर्शन करत असतो. कारण मला आवड आहे पोलीस भरतीचं, कारण मी त्याच्यातून आलेलं आहे. आपलं बॅकग्राऊंड फार हे होतं. त्याच्यासाठी मी एक चॅनल केलेलं आहे बापूराव सोनपासरे म्हणून. त्याच्यामध्ये जा तुम्ही आणि ते व्हिडिओ बघा. त्याच्यामधून सरांचं मार्गदर्शन, आमचं काही असं भरती झालेल्या लोकांचं मार्गदर्शन करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.